नमस्कार मित्रांनो, एक प्रश्न विचारतो. तुम्हाला असं वाटतं का की ITR भरणं म्हणजे काहीतरी खूप मोठं असतं, म्हणजे खूप क्लिष्ट काम असतं? असं काम फक्त CA लोकांचं किंवा श्रीमंत लोकांचं काम आहे? तर मित्रांनो, आज मी हा गैरसमज पूर्णपणे मोडणार आहे. या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही म्हणाल, क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. तर चला आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी ITR म्हणजे काय हे अगदी रोजच्या भाषेत समजून घेऊया. आपण घरचा हिशेब कसा ठेवतो, या महिन्यात किती कमवले आणि किती खर्च झाले, तसाच एक हिशोब सरकारला दरवर्षी द्यायचा असतो. यालाच इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच ITR असे म्हणतात. यात आपण सांगतो, यावर्षी मी एवढं कमवलं, यावरती एवढा टॅक्स भरला आणि हा माझा हिशेब बरोबर आहे. यात भीती वाटण्यासारखं काहीच नाही. आणि हे फक्त मोठ्या बिझनेसवाल्यांसाठीच नाही, तर पगार घेणारे, छोटा व्यवसाय करणारे आणि फ्रीलान्सर असे सगळ्यांना लागू होतं. आता एक मोठा गैरसमज दूर करूया. बरेच लोक म्हणतात, माझा टॅक्स तर आधीच कापला गेलाय पगारातून, मग ITR का भरायचा? तर ITR म्हणजे नुसते पैसे देणे नाही, तर फारदा जास्तीचे पैसे भरले असतील तर ते परत घेणे सुद्धा असते. मित्रांनो, टॅक्स कापला जाणं आणि ITR भरणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि खरं सांगू, ITR भरण्याचे अनेक फायदे आहेत. तर मग जाणून घेऊया काय आहे. पहिला फायदा, जर तुमच्या पगारातून किंवा FD वरती जास्त TDS कापला गेला असेल, तो जास्तीचा पैसा तुम्हाला परत मिळतो, म्हणजेच रिफंड येतो. दुसरा फायदा म्हणजे होम लोन जर घ्यायचं असेल, तुम्हाला कार लोन जर घ्यायचं असेल, तर बँक तुम्हाला सर्वात आधी विचारते, मागच्या 3 वर्षाचा तुम्ही ITR दाखवा. तुमचा ITR हा तुमचा सगळ्यात मोठा आर्थिक पुरावा असतो. तिसरा म्हणजे तुम्हाला जर परदेशी जायचं असेल, विजा अप्लाय करायचा असेल, तिथेही ITR विचारतात. चौथा म्हणजे तुम्हाला यावर्षी काही तोटा झाला असेल व्यवसायात किंवा शेअर मार्केटमध्ये, तर तो तोटा पुढच्या वर्षी ॲडजस्ट करता येतो. आणि यासाठी वेळेत ITR भरलेला असणे गरजेचं असते. म्हणजे बघा, ITR भरणे म्हणजे ओझे नाही, तर ही एक तुमच्या फायद्याची गोष्ट आहे. आता ITR भरण्यासाठी नक्की काय काय लागतं, एक छोटी साधी यादी पाहूया. एक म्हणजे पॅन कार्ड, दुसरं आधार कार्ड, ते पण तुमच्या पॅन कार्डला लिंक असलेलं. तिसरं म्हणजे फॉर्म 16, तुम्ही जर पगारदार असाल तर हे तुम्हाला तुमच्या कंपनीकडून मिळतं. चौथं म्हणजे तुम्हाला बँक स्टेटमेंट किंवा पासबुक हे लागतं. आणि पाचवं म्हणजे तुमचे इन्व्हेस्टमेंट प्रूफ, जसे PPF, इन्शुरन्स, ATC मध्ये काही गुंतवणूक केली असेल तर त्याचे पुरावे. एवढंच, यापेक्षा जास्त काही लागत नाही साध्या केसमध्ये. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, प्रत्यक्ष ITR कसा भरायचा. पहिली स्टेप म्हणजे incometaxgovernment.in या वेबसाईटवरती जायचं, पॅन नंबरने लॉग इन करायचं आणि फाईलमध्ये जाऊन तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न हा ऑप्शन निवडायचा आहे. पुढची स्टेप म्हणजे योग्य फॉर्म निवडायचा आहे. बहुतेक पगारदार लोकांसाठी हा असतो ITR 1. आणि आता मित्रांनो, सगळ्यात मोठी आणि आनंदाची गोष्ट म्हणजे पोर्टलवर तुमची बरीच माहिती आधीच भरलेली असते. पगार, बँक इंटरेस्ट, TDS हे सगळं आधीच दिसतं. म्हणजे तुम्हाला सगळं स्वतः टाईप करायची गरज नसते. फक्त चेक करायचं असतं बरोबर आहे का, आणि त्यापुढे स्टेप नंबर 4, माहिती तपासून तुम्हाला सबमिट करायचं असतं. सबमिट केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं पुढची स्टेप येते, ती म्हणजे व्हेरीफाय करायचं. हे लक्षात ठेवा, फक्त तुम्ही सबमिट केलं आणि व्हेरीफाय केलंच नाही तर तुमचा रिटर्न भरलाच नाही असं समजलं जातं. व्हेरीफाय करण्यात सोपे पर्याय म्हणजे आधार OTP ने करू शकता. हे 1 मिनिटाचं काम आहे, बस इतकं सोपं आहे. आता आपण पाहूया काही छोट्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या बरेच जण विसरतात. एक म्हणजे तुम्ही डेडलाईन विसरू नका. यावर्षी साधारण पगारदार लोकांसाठी डेडलाईन ही जुलैच्या अखेरीस आहे. यात वाढ कधी कधी होत असते, पण त्याच्या भरोशावरती तुम्ही राहू नका. वेळेतच काम पूर्ण करा, नाहीतर 500 ते 1000 रुपये उगाच लेट फी म्हणून भरावी लागेल, जो विनाकारण तुम्हाला भुर्दंड असेल. दुसरं म्हणजे आधी भरलेली माहिती डोळेझाक करून सबमिट करू नका, एकदा बारकाईने चेक करा. आणि तिसरी म्हणजे सगळ्यात जास्त विसरली जाणारी गोष्ट, व्हेरीफाय करायला विसरू नका. आता एक तुम्हाला प्रश्न पडेल, मग CA ची गरज नक्की आहे का? मित्रांनो, तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, जर तुमचं फक्त पगाराचं उत्पन्न आहे आणि 1-2 बँक खाते आहेत, बहुतेक लोक या कॅटेगरीमध्येच येतात, तर तुम्ही हे स्वतः आणि सहज करू शकता. पण जर तुमचा व्यवसाय आहे, शेअर मार्केटमधून मोठा नफा तोटा होत असेल किंवा परदेशातून उत्पन्न आहे, अशा गुंतागुंतीच्या केसमध्ये एखाद्या CA कडे तुम्ही हे देणं फायद्याचं ठरतं. अगदी डिटेलमध्ये ITR ऑनलाईन कसा भरायचा याचे अनेक व्हिडिओ आहेत, तुम्ही त्याची मदत घेऊ शकता.
एकदा स्वतःहून जर तुम्ही हे भरलेत तर तुम्हाला कळेल की हे किती सोपे आहे. तुम्ही तुमची गरज ओळखूनच निर्णय घ्या, पण साध्या केससाठी भीती बाळगण्यासारखं कारण नाही. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं ITR म्हणजे काय, तो भरण्याचे फायदे काय आहेत, कोणती कागदपत्र लागतात आणि तो प्रत्यक्ष कसा भरायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे काम तुम्ही स्वतः घर बसल्या अगदी सहज करू शकता. तर वेळ वाया घालू नका. आजच एकदा पोर्टलवर जाऊन बघा आणि तयारीला लागा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच सोप्या भाषेतले आर्थिक व्हिडिओज बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.